सो येस, वेलकम टू 21 डेज 21 ऑथर्स सिरीज. आज आपण घेऊन आलो आहे एक मोटिवेशनल गुरूंची बुक, दॅट इज अनपोस्टेड लेटर. अगेन द फॉर्मॅट इज व्हेरी सिम्पल. एक लेटर एक दिवस तुम्ही वाचू शकता असा तो फॉर्मॅट आहे. अँड बिलीव्ह मी, दॅट बुक हॅज चेंज माय लाईफ. मी टीचर्स डेच्या दिवशी आमच्या सगळ्या स्टाफला ते पुस्तक गिफ्ट म्हणून दिलं. इतकं ते ऑसम पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये मी जसं नेहमी म्हणतो की आजकाल जो फॉर्मॅट आहे की एकदम कंटिन्युअसली एखाद्या कादंबरीसारखं वाचणं मला होत नाही. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की गोष्टी ज्या असाव्यात त्या छोट्या छोट्या भागामध्ये असाव्यात. तशी ती गोष्ट आहे किंवा तशी ती पुस्तकं आहेत. आणि ती गोष्ट नाहीच आहे बेसिकली. द आयडिया इज स्टोरी टेलिंग, बट द ओव्हरऑल पार्ट इज की लाईफमध्ये तुम्ही कसं जगायला पाहिजे, कुठल्या व्हॅल्यू सिस्टीमवर असायला पाहिजे, तुमच्या कोर व्हॅल्यूज कुठल्या आहेत, ते तुम्ही कशा ओळखायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या तऱ्हेने त्याच्यामध्ये समजून सांगितलेल्या आहेत. इमोशन्सला कसं महत्त्व द्यायला पाहिजे, द्यायला हवं की नाही, कुठल्या वेळेला द्यायला हवं, असे अनेक गोष्टी खूप सोप्या सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे, त्या ऑथरचं नाव आहे म्हात्रेय. ते ॲक्च्युली नंतर म्हात्रेय असं त्यांनी मे बी निकनेम घेतलं आपण असं म्हणू शकतो, किंवा मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यांनी एक ब्रँड तयार केला आहे म्हात्रेय. तुम्ही त्यांचे अनेक यूट्यूब व्हिडिओज बघू शकता. बट बिलीव्ह मी, यूट्यूब व्हिडिओपेक्षा जास्त तुम्ही हे पुस्तक जर वाचाल तर तुम्हाला कळून येईल की किती सहज सोप्या पद्धतीनं आपण आयुष्य जगू शकतो आणि किती छान हे आयुष्य असू शकतं. म्हणजे त्याच्यात आमचे गुरु नेहमी म्हणतात की देर इज अ वे ऑफ लिव्हिंग अ लाईफ अँड देर इज ऑलवेज अ बेटर वे ऑफ लिव्हिंग अ लाईफ. तर ह्या बेटर वेसाठी हे पुस्तक नक्की वाचा असं मी सगळ्यांना सांगेन. गो अँड रीड इट. त्यांचं अजून एक पुस्तक आहे, आय थिंक मोर अशा नावाचं. तो तेही पुस्तक छान आहे, तुम्ही तेही पुस्तक वाचू शकता. बट अनपोस्टेड लेटर इज टोटली वर्थ रीडिंग. गो गेट इट. थैंक यू म्हात्रेय. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं. तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.